अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक होतीये। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा होत असल्याचं कळतंय। खासदार सुनील तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। संग्राम जगतापांशी देखील चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे। व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण आपण हे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे असं देखील तटकरे म्हणतात। आम्ही सर्व जिल्हाध्यक्षांना, संपर्क मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना त्या जिल्ह्यांची राजकीय स्थिती आणि त्या जिल्ह्यांतील महायुतीच्या नेत्यांच्याजवळ सुद्धा संपर्क करून एक वस्तुनिष्ठ अहवाल या महिन्याच्या अखेरपर्यंत द्यायला सांगितलेला आहे। 2 टप्प्यामध्ये अहवाल येईल। एका टप्प्यामध्ये पक्षाचं संघटन, नगरपालिका निहाय, जिल्हा परिषद गट निहाय याची माहिती देणार आहे आणि मग महायुती म्हणून आज आपले जे काही मित्र पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत त्यांच्या समेतची त्या मतदारसंघाची राजकीय स्थिती याचाही अहवाल आमच्याकडे प्राप्त होईल। त्यानंतर या संदर्भातला अंतिम निर्णय समन्वय समिती आणि राज्याचे 3 नेते एकत्रितपणे बसून घेतील। तुम्ही कुठल्या संघटनेच्या माध्यमातून काय मतप्रदर्शित करावं त्यांचा लोकशाहीमधला हक्क राहील, कारण व्यक्ती स्वातंत्र्य आपण प्रत्येकाला दिलेलं आहे। तर ते पक्षाचे निर्णय पक्षपातीवरती पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये होतात आणि ते काय कोणाच्या सल्ल्याने होतात अशातला काय भाग नाही। हे निर्णय पक्षाची एकंदरीत संख्याबळ, प्रादेशिक समतोल इतर सर्व गोष्टीचा विचार करून पक्ष त्या संदर्भातला निर्णय घेत असतं। संग्राम जगताप मी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा आमची या विषयावरती सखोल चर्चा झालेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।